कुत्रे आणि मांजरांवरून जातीय तेढ निर्माण करायची आहे का? वाघ्या श्वानाच्या समाधीच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। प्रशांत कोरटकरने फरार असताना वापरलेली कार पोलिसांनी ताब्यात घेतली। कोरटकर फरार असताना कार वापरल्याचा कालच्या सुनावणीमध्ये उल्लेख करण्यात आलाय। प्रशांत कोरटकरला कोणत्या काँग्रेस नेत्याने साथ दिली याची गृह विभागाकडे माहिती, सगळ्या गोष्टींचा तपास होणार, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। गाडी खराब झाल्यामुळे मी कोरटकरला गाडी दिली। प्रशांत कोरटकर प्रकरणात नाव आलेल्या धीरज चौधरींचं स्पष्टीकरण। कोरटकरला ओळखत नाही, कोरटकरला कधी भेटलो सुद्धा नाही, धीरज चौधरी यांची माहिती। कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा। कुणाल कामराचा अटकपूर्व जामीन मंजूर। कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण। शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपासून धोका असल्याचा कामराचा कोर्टामध्ये दावा। शिंदेच्या लोकांना कामरा शत्रू वाटतो म्हणून आम्ही बोलू नये का? संजय राऊतांचा सवाल। तर आम्हाला देखील मोदी शहा महाराष्ट्राचे शत्रू वाटतात, राऊतांचा घणाघात। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर। नागपुरातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार। सोलार डिफेन्स एरोस्पेस लिमिटेडमध्ये संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार। पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीमधील नव्या सुविधांचं उद्घाटन होणार। सोलार कंपनीमधील 1250 मीटर लांब धावपट्टीचं उद्या उद्घाटन होईल। उद्यापासून राज्य सहकारी बँकेच्या हाती येणार नागपूर जिल्हा बँकेचा कारभार। सहकाराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक सहकारी बँक दुसऱ्या सहकारी बँकेवर प्रशासक असणार। मुंबईमधल्या दादरमधील कबूतरखाना लवकरात लवकर हटवावा, मनसेची मागणी। कबुतरांना खाद्य देऊ नका अशा आशयाचे लागले बॅनर। कबुतरांची वाढती संख्या आणि आजारांबाबत बॅनरच्या माध्यमातून वेधलं लक्ष। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं पोलीस प्रशासन सतर्क। खुलताबादमधील औरंगजेब कबर परिसरातील पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाची खबरदारी। नवी मुंबईमध्ये आयपीएल मॅचवर ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या टोळीला अटक। ऑनलाईन बेटिंग करणाऱ्यांवर गुन्हे शाखेची कारवाई। 2,66,000चा मुद्देमाल जप्त।